नमस्कार मित्रांनो, मी अमित भूतकर. मी गेले 5 वर्ष सोशल मीडियाच्या माध्यमातून जे आपले मराठी बांधव लिक्कर व्यवसायात येऊ इच्छितात त्यांना योग्य आणि अचूक मार्गदर्शन करायचा प्रयत्न करत असतो. मित्रांनो, आज 1 डिसेंबर ह्या वर्षीचा शेवटचा महिना आणि शेवटच्या महिन्यातली ही आजची पहिली तारीख. आज मी तुमच्यासमोर उपस्थित आहे ते काही तुमच्या प्रश्नांना उत्तर द्यायला नाही, तर गेल्या 5 वर्षाच्या प्रवासात मी जे काही अनुभवलं त्याचे 5-10 मिनिटात एक खुलेपणानं मनमोकळेपणानं तुमच्याशी गप्पा मारेल असं म्हणा. कुठलंही स्क्रिप्ट नाहीये माझ्याकडं किंवा ठराविक प्रश्नांची ठराविक साचेबंद उत्तर असतात, ती डोक्यात फिक्स असतात, ती नाहीयेत. एक 5 ते 10 मिनिटं मी जे काय गेले माझ्या 5 वर्षात मला जे अनुभव आले त्यातून जे काय मला तुम्हाला सांगावंसं वाटतंय ते मी सांगायचा प्रयत्न करणार. अगदी थोडक्यात सांगणार आहे. असे काही खूप लॉजिकली गोष्टी नाहीयेत किंवा खूप मोठ्या गोष्टी नाहीयेत, परंतु मला जे वाटलं की जे आपल्या मराठी बांधवांना कळलं पाहिजे किंवा आपण ते सांगितलं पाहिजे ते मी आज तुम्हाला सांगण्यासाठी आज रविवारचा 1 डिसेंबर 2024 या वर्षीच्या शेवटच्या महिन्यातला पहिला दिवस आणि पहिला रविवार, 1 तारीख आणि पहिला रविवार. मला आज ऑफिसला आपल्या सुट्टी असते रविवारची, तर वेळ आहे, तर म्हणलं एक 5 मिनिटात ह्या 5 वर्षातल्या जर्नीचा जे काही मला सांगावंसं वाटतं ते सांगूया. सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, बरेच जणांना गैरसमज काय माहिती आहे की पैसे दिले की बिअरचं बारचं लायसन किंवा लिक्करचं लायसन म्हणजे कुठलं, जे काय आता गव्हर्नमेंट लिगली इश्यू करतात ती लायसन. कुठली लायसन इश्यू करतात? परमिट रूम बिअर बार, ज्याला FL3 म्हणलं जातं. त्यानंतर बिअर शॉपी म्हणजे FLBR2. त्यानंतर FL1 विदेशी मद्य होलसेलचं दुकान, CL2 देशी मद्य होलसेलचं दुकान आणि फॉर्म E म्हणजे बिअर शॉपीच असती परंतु तिथं बसून प्यायची परवानगी असते, त्याला फॉर्म E म्हणलं जातं. ही लायसन आहेत. ही लायसन गव्हर्नमेंट आत्ता लिगली तुम्हाला देतं किंवा तुम्ही अर्ज करून नवीन लायसन स्वतःच्या नावानं काढू शकता. ही लायसन काढण्यासाठी गेले 5-6 वर्ष झाले मी आपल्या मराठी बांधवांना योग्य आणि अचूक मार्गदर्शन करायचा प्रयत्न करत असतो. तर मित्रांनो, मला बऱ्याच जणांचा फोन येतात, म्हणतात की साहेब मोठ्या मोठ्या लोकांचे जास्त करून की आम्ही तुम्हाला एवढे किती पाहिजे तुम्ही सांगा, पैसे आम्ही देतो, आम्हाला दारूचं लायसन काढून द्या. मित्रांनो, पहिली गोष्ट म्हणजे FL2 म्हणजे वाईन शॉपचं लायसन गेले 52 वर्ष झाले मिळत नाही. हे आपल्या सगळ्यांना तर माहितीच आहे, मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलंय. तर त्याविषयी जर तुम्हाला काय माहिती पाहिजे असेल तर मित्र अगदी सपशेल सांगेन की मला फोनच करू नका. तुम्ही बघा दुसरीकडे जिथं काय तुम्हाला मिळतंय तिथं बघा. काही लायसन विकत असतात, भाड्यानं काही लायसन द्यायची असतात, ते आपल्या ॲपवर आम्ही त्या मालकांच्या परवानगीनं त्यांच्या कन्सर्न आम्ही ते टाकत असतो. ते त्या ठिकाणी तुम्ही बघा. ठीक आहे, असो, तो आपला विषय नाहीये. मला तुम्हाला जे सांगायचंय ते मूळ मुद्द्यावर आपण येऊया. मित्रांनो, तर मला फोन येतात की मी पैसे देतो आणि मला हे मिळणारे लायसन पैकी जे काही लायसन असेल ते काढून द्या. तर मित्रांनो, अशा प्रकारे लिक्करचं लायसन मिळत नाही. ह्या लिक्कर लायसन काढण्याचं कुठलंही जे आता गव्हर्नमेंटचं लायसन मिळतंय ते कुठलंही लिक्कर लायसन काढण्यासाठी काही स्टेप आहेत, काही प्रोसेस आहेत. मेन 3 स्टेप आहेत. पहिली स्टेप आहे की आपला प्रोजेक्ट रिपोर्ट किंवा आपली फाईल तयार करणं, ज्यामध्ये 24-25 डॉक्युमेंट असतात. मेन डॉक्युमेंट पोलीस व्हेरिफिकेशन, शॉप ऍक्ट, फूड अँड ड्रग, वॉटर टेस्टिंग, हेल्थ सर्टिफिकेट, 4-5 प्रकारचे ॲफिडेव्हिट, तुमच्या जागेची ब्लूप्रिंट, अशा प्रकारचे 20-22 डॉक्युमेंट, 24 डॉक्युमेंट असतात. भागीदारी असेल तर, भाड्याची जागा असेल तर 24-25 डॉक्युमेंट असे सगळे प्रकारचे होतात. मेनली हे सर्व डॉक्युमेंट तयार करणं ही तुमच्या सक्सेसची की आहे, हे समजून घ्या. माणसं लायसन काय मिळत नाही, तर जी पहिली स्टेप आहे त्यातच त्यांनी कुठेतरी चुकी केली असती. कुठं पोलीस व्हेरिफिकेशनला, कुठं नकाशाला, कुठं कशाला, ह्या चुकी केलेली असती. त्यामुळं त्यांना ती 3rd स्टेप जी आहे ती त्यांना मिळत नाही. मधल्या स्टेपमधले जे असतात ते एक्सरसाइजवाले असतात. फर्स्ट स्टेप आपल्या हातात असते. लक्षात घ्या, फर्स्ट स्टेप आहे आपल्या हातात आहे. आपली फाईल तयार करणं, ती ऑनलाईन आपला अकाउंट उघडणं, त्या ठिकाणी व्यवस्थित ऍप्लिकेशन फॉर्म भरणं आणि हे जे आपण 24-25 डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत, जे काढले ते त्या ठिकाणी अपलोड करणं, ही पहिली स्टेप आहे. आणि त्या ठिकाणची जी ऍप्लिकेशन फॉर्म फी असते ती वेगवेगळ्या लायसनमध्ये 1000 ते 5000 व्हेरी करते. ती तिथं ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म फी भरणं, ही फर्स्ट स्टेज आहे. आता आम्ही अमित भूतकर कन्सल्टन्सीच्या माध्यमातून ही स्टेज तुम्हाला करून देत असतो. ही स्टेजमध्ये म्हणजे ऑनलाईन तुमचं अकाउंट उघडणं,
त्या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म भरणं आणि हे जे 24-25 डॉक्युमेंट आम्ही तुमच्या वतीनं काढतो त्यासाठी आम्ही तुमच्याकडून चार्जेस घेतो. हे चार्जेस आमचे नाही आहेत, तर हे पैसे आम्ही तुमच्याकडून घेऊन या ठिकाणी खर्च करतो. ठीक आहे, 80-85 हजार ते 1 लाख रुपये साधारण खर्च येतो. तर ते पैसे आम्ही तुमच्याकडून घेतो, तुमचा नकाशा बनवतो, त्या आर्किटेक्टची काही 10-20 हजार 25 हजार फी असेल ती त्याला देऊन टाकतो. शॉपॅकला काही 4-5 हजार रुपये, वॉटर टेस्टिंगला 2-2.5 हजार, फूड अँड ड्रगला 4-5 हजार रुपये, सॉरी शॉपॅकला नाही फूड अँड ड्रगला, शॉपॅकला 1001 रुपये, तुमची ॲफिडेव्हिट करायला, तुमची ब्लूप्रिंट, म्हणजे हे जे तुमच्याकडून आम्ही पैसे घेत असतो आणि हे ते त्या ठिकाणी खर्च करत असतो. त्यात आमचे पैसे राहतात न राहत हा विषय नंतरचा आहे. काही ठिकाणी राहतात, पण काही काही केसेस मी तुम्हाला अशा दाखवतो की ज्या केसमध्ये गरीब माणूस आहे त्या केसमध्ये मी माझ्याकडचे पैसे घालून त्याची फाईल कंप्लीट करून त्याला दिली आहे. लक्षात घ्या, आम्ही 3 फायली तयार करायच्या असतात. आम्ही 3 फायली तयार करून देतो ज्या आमच्याकडं फायली तयार करायला येतात त्या. ह्या पहिल्या स्टेपमधल्या कुठल्या कुठल्या असतात, एक म्हणजे एक्साईजची, दुसरी म्हणजे पोलिसांची फाईल तयार करायची कन्सेप्ट अजून आपल्याकडे कुणाला माहीतच नाही आहेत मित्रांनो. पोलिसांची फाईल तयार करायची. तिसरी म्हणजे ओसी, तुमच्याकडे म्हणजे पोलिसांची फाईल आणि एक्साईजची फाईल, हे जे सगळे डॉक्युमेंट तुमच्या एका फाईलला कायमस्वरूपी तुमच्याकडे पाहिजे आहे. जोपर्यंत तुम्ही ह्या व्यवसायात आहेत तोपर्यंत ते सगळी फाईल ओसी तुमच्याकडे कायमस्वरूपी राहिली पाहिजे. तर मित्रांनो, ह्या अमित भुतकर कन्सल्टन्सीच्या माध्यमातून गेले 4 वर्ष मी कन्सल्टन्सी करतोय, परंतु गेले 1 वर्ष म्हणजे असे 5 वर्ष झाले, गेले 1 वर्ष मी तुम्हाला तुमच्या जे तुम्हाला लिक्करचं लायसन काढायचं आहे त्याची फाईल आपल्या अमित भुतकर कन्सल्टन्सीच्या माध्यमातून योग्य, अचूक, कमी वेळात, कमी पैशात बनवून देत असतो. ही पहिली स्टेप आहे. ही पहिली स्टेप मी तुम्हाला पार करून देत असतो. लक्षात घ्या. मग दुसरी स्टेप काय आहे, तर दुसऱ्या स्टेपमध्ये एक्साईजवाले तुमच्या इथं व्हिजिट करतात. मग जागा भाड्याची असेल तर जागा मालकाचे जाब, तुमचे मालकाचे जाब, तुमचं जर पार्टनरशिप असेल तर सर्व पार्टनरचे जाब, जे सर्व काही डॉक्युमेंट आपण सबमिट केलेत त्याचं व्हेरिफिकेशन करणे आणि त्यांच्या ज्या काही प्रोटोकॉलच्या गोष्टी असतात. प्रोटोकॉल म्हणजे काय तो समजून घ्या. ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपण बोलतोय तर तो प्रोटोकॉल जो आहे तो व्यक्तिगणित, गावागणित, म्हणजे पुण्यात जो प्रोटोकॉल असेल तो माझ्या कोरेगावात नाहीये. साताऱ्यात जो प्रोटोकॉल असेल तो तुमच्या नगरमध्ये नसेल. नगरमध्ये जो प्रोटोकॉल असेल तो माझ्या बीडमध्ये नसेल. जो बीडमध्ये प्रोटोकॉल असेल तो कोल्हापुरात नसेल. कोल्हापुरात जो प्रोटोकॉल आहे तो नाशिकला नसेल. किंवा समजून चला की साताऱ्यात एक व्यक्तीचा एक हे नियम आहेत, हा प्रोटोकॉल आहे, तर साताऱ्यातच दुसऱ्या व्यक्तीचा तोच प्रोटोकॉल असेल असं सांगता येत नाही. त्यात बदल होऊ शकतो. परंतु तो प्रोटोकॉल हा त्या मालकानं आणि एक्साईजच्या अधिकाऱ्यांनीच बघायचा असतो. त्यासाठी तुम्हाला कुठलाही एजंट, कुठलाही मध्यस्थी उपयोगी पडत नाही. इव्हन मी सुद्धा नाही. कारण का, ते जे एक्साईजचे अधिकारी असतात ते त्यांचे जे काय बोलणी असतात ते त्या मालकाशीच करतात. ठीक आहे, हे समजून घ्या. ही दुसरी स्टेप आहे. पहिली स्टेप आपण काय बघितली, तर तुमची जी सर्व फाईल आहे ती सर्व फाईल तुम्ही तयार करायची असते. ऑनलाईन अकाउंट उघडायचं असते, ऍप्लिकेशन फॉर्म भरायचं असते, ते अपलोड करायची असते. ही झाली पहिली स्टेप. दुसरी स्टेप म्हणजे एक्साईजवाले तुमच्या इथं व्हेरिफिकेशनला येतात. ही दुसरी स्टेप. तिसरी स्टेप काय, ज्यावेळेस तुमचं सर्व काही ओके होतं, प्रोटोकॉल तुमचा फायनल होतो आणि तुम्ही त्याला सर्व काही, त्यांना जी काही डॉक्युमेंट रिक्वायरमेंट आहेत ती तुम्ही देता. आता सेकंड स्टेपमध्ये काय होतं, काही एक्साईजचे अधिकारी त्यांच्या प्रोटोकॉल अंतर्गत हा नकाशा नाही, असा नाही, असा बदलून द्या, हे असं नाही, असं करून द्या. ते जर आम्ही आमच्याकडून, तुम्ही जर आमच्याकडून फाईल तयार केली असेल तर ते आम्ही फ्री ऑफ कॉस्ट करून देत असतो. ठीक आहे, ही झाली दुसरी स्टेप. मग तुम्ही ते प्रोटोकॉल त्यांचे फॉलो झाल्यानंतर ती फाईल तुमची ते मीटिंगला प्रोड्यूस करतात. साधारण महिन्याभरात मीटिंग होत असतात, दर महिन्याला मीटिंग होत असतात. जसे की आचारसंहिता वगैरे असं काय नसेल तर जनरली सर्व जिल्ह्याच्या मीटिंगा दर महिन्याला होत असतात. ते त्या मीटिंगला तुमची फाईल ठेवतात, कलेक्टरची मीटिंग, आणि ती सँक्शन करून तुम्हाला, ही तिसरी स्टेप, आता सँक्शन करून तुम्हाला एक मंजुरीचं पत्र आणि लायसन फीचं चलन देतात. आता लायसन फीचं चलन किती आहे हे बरेच जणांना कन्फ्युजन होतं. ग्रामीण भागात 50,000 लोकसंख्येच्या आत असेल तर 75,000 आहे. ते 9 लाख असे वेगवेगळे 7 स्लॅब आहेत. समजून घ्या, 75,000 ते 9 लाख, 9,10,000 का 9,15,000 असं काहीतरी फायनल स्लॅब आहे. तो फक्त मुंबईसाठीच आहे. मुंबईसाठीच माझ्यामते आहे, महानगरपालिकेसाठी. ते पण 20 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या आहे त्या महानगरपालिकेसाठी. ह्याच्यामध्ये 7 स्लॅब आहेत. तर
त्यामध्ये तुमचं गाव कुठलं, किती लोकसंख्येमध्ये आहे आणि त्या प्रकारे तुम्ही कुठल्या स्लॅबमध्ये आहे त्या प्रकारे तुम्हाला लायसन फीचं चलन देतात आणि ते चलन तुम्ही तुमच्या इथल्या स्टेट बँकेत भरायचं असतं. ज्या दिवशी तुम्ही ते चलन तुमच्या स्टेट बँकेमध्ये भरता त्या दिवशी किंवा त्यापासून 1-2-4 दिवसामध्ये तुमचा बार सुरू होऊन जातो. अशा ह्या 3 स्टेप ज्यावेळेस तुम्ही फॉलो करता त्यावेळेस तुम्हाला ते बारचं लायसन मिळतं. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची आहे ती पहिली स्टेप की तुमचं प्रोजेक्ट तयार करणे किंवा तुमची फाईल तयार करणे. माणसं तिथं चुकतात, त्यामुळं शेवटच्या स्टेजमध्ये पोहोचत नाहीत. काहीतरी मी बघितलं 5,000 किंवा 2,000 किंवा 3,000 रुपये देऊन आर्किटेक्टकडून प्लॅन बनवून घ्यायचा. तो नवीन पोरगा असतो, तो तुमच्याकडून 2-5 हजार रुपये घेऊन प्लॅन बनवून देतो. त्याला त्याची काही अनुभव नसतो, काय काय लागतं त्याचा अभ्यास नसतो. मग ते जाऊन पुढे जाऊन त्या पार्टी नाकारलं जातं. मग माणसं काय करतात, सिस्टीमला नावं ठेवतात. नाही, गरिबाची कामं होत नाहीत, पैसेच खाल्ले जातात, आमदाराचीच ओळख पाहिजे. तर असं काही नाहीये. जर तुम्ही पहिल्या स्टेपमध्ये तुमची फाईल स्ट्रॉंगपणे तयार केली तर तुम्ही शेवटच्या स्टेजमध्ये हमखास पोहोचता. आणि पहिल्या स्टेपमध्ये फाईल तयार करून द्यायला मी तुमच्याबरोबर सदैव तुमच्याबरोबर आहे. अगदी कमी पैशात, मग तुम्ही जेवढे तुमच्यासाठी पैसे खर्च करणार त्याच्यापेक्षा कमी पैशात मी तुमच्या फाईल तयार करून देतो, कमी वेळेत तयार करून देतो, योग्य आणि अचूक तयार करून देत असतो. मित्रांनो, हे करत असताना काही मला पण प्रॉब्लेम्स आले, काही मला सुद्धा अडचणी आल्या. आता काही एवढे मी फाईल तयार केली, यातली म्हणजे म्हणतो ना माझी एकच फाईल आतापर्यंत रिजेक्ट झालेली आहे. मग त्यासाठी मी तुम्हाला सांगू इच्छितो की ती पण का झाली रिजेक्ट ते पण मी तुम्हाला सांगतो. की त्या व्यक्तीनं जे आम्हाला डॉक्युमेंट दिले होते ते मुळातच फेक डॉक्युमेंट त्यांनी आम्हाला दिले होते. आम्ही ते डॉक्युमेंट प्रोड्यूस केले आणि त्यामुळे ती फाईल रिजेक्ट झाली. हे त्याला पण माहित होतं की ते फेक डॉक्युमेंट आहेत. आणि आज अशी परिस्थिती तो म्हणायला लागला की नाही माझी फाईल रिजेक्ट झाली आहे की मी तुम्हाला दिलेले पैसे द्या. तर मित्रांनो, या ठिकाणी पण मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की जे पैसे आम्ही तुमच्याकडून घेत असतो ते काय माझी फी नाहीये किंवा राहत असतील तरी मला अगदी 5, 10, 15 हजार रुपये जास्तीत जास्त राहत असतील. तर ते पैसे जे मी तुमच्याकडून घेतो ते मी पुढं खर्च करतो, तुमच्या वतीनं खर्च करतो, तुमच्यासाठी खर्च करतो. त्यामुळं जे पैसे आम्ही तुमच्याकडून फाईल तयार करण्यासाठी घेतो हे एक नॉन रिफंडेबल प्रकारचे आहेत असं समजून तुम्ही आम्हाला ते द्या. म्हणजे समजून नाही, ते नॉन रिफंडेबलच आहेत असं समजून द्या. अगदी समजून झाला इन केस तुमची फाईल नाही झाली तर जे काही शेवटचे माझे 10-15 हजार रुपये आहेत ते पण मी तुम्हाला द्यायला परत माघारी तयार आहे. एवढं पण मी तुम्हाला अगदी सांगतो. हे अशा प्रकारच्या थोड्या काही गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या होत्या. की काही जण काय म्हणतात मी 10 लाख रुपये देतो मला लायसन द्या, तर तसं नसतंय. ह्यात तुम्हाला 3 स्टेपमधनं जावं लागत असतंय आणि मग ह्या स्टेपमधनं ज्यावेळेस तुम्ही जाता त्यावेळेस ते तुम्हाला लायसन मिळत असतंय. माझ्या मते मित्रांनो 5-10 मिनिटं म्हणता 10 मिनिटापेक्षा जास्त उशीर झालाय. आज रविवार आहे, 1 तारीख आहे, सुट्टीचा दिवस आहे, डिसेंबर महिना आहे, एन्जॉयमेंटचा महिना आहे. 31 डिसेंबर 25 तारखेपासून आपलं चालू होतं आणि 31 डिसेंबर हा लिकर व्यवसायाला सर्वात मोठा दिवस असतो, म्हणजे सर्वात जास्त व्यवसाय देणारा दिवस असतो तो ह्या महिन्यात आलाय. आणि आज ह्या महिन्याच्या सुरुवातीला जर तुम्ही लिकर व्यवसायात येऊ इच्छिता तर मी तुम्हाला शुभेच्छा देतो. मी आमचे नंबर इथे खाली कमेंटमध्ये देत आहे. जर तुम्ही लिकर व्यवसायात यायचे असाल आणि तुम्हाला कुठलंही मोफत मार्गदर्शन पाहिजे असेल तर तुम्ही जरूर मला फोन करा. आमच्या ऑफिसच्या नंबरला फोन करा. आमच्या ऑफिसच्या प्रिया मॅडम आहेत ज्या तुम्हाला मोफत मार्गदर्शन करायला सदैव तयार आहेत, सदैव तुमच्या सेवेसाठी तत्पर आहात. दुसरी गोष्ट, जर तुम्ही त्यातनं पण थोडेफार पैसे खर्चून अगदी 5-10 हजारात तुम्हाला आम्ही सॅम्पल फाईल देत असतो, ती सॅम्पल फाईल घेऊन देखील तुमचं तुम्ही करून घेऊ शकता. किंवा जर तुम्हाला अगदीच आमच्याकडे फाईल द्यायची असेल तर साधारण 85,000 ते 1 लाख रुपये खर्च करून आम्ही तुम्हाला तुमच्या वतीनं सर्व फाईल रेडी करून सबमिट करून 3 फाईल देत असतो. एक म्हणजे पोलिसांची, एक म्हणजे एक्साईजची आणि एक म्हणजे तुमची. तर मित्रांनो, ह्या वर्षाच्या शेवटच्या महिन्यात मी तुम्हाला तुमच्या नवीन लिकर व्यवसाय सुरू करण्याविषयी शुभेच्छा देतो. आणि जे काही मला माझं मन मोकळेपणानं तुम्हाला सांगायचं होतं, बोलायचं होतं ते ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी बोललोय आणि ते तुम्हाला कळलंय असं समजतो. आणि जर तुम्हाला आणि काही शंका असतील तर मला फोन करा, माझा नंबर देत आहे, कमेंट करा खाली, त्याला पण मी त्या कमेंटचा विचार करून त्याला पण उत्तर देत असेल. तुमचे मेसेज ड्रॉप करा, त्याला आमच्या ऑफिसमधनं फोन येईल. मित्रांनो, हा व्हिडिओ थोडा म्हणता बराच मोठा झालाय. मला पण आज पुण्याला एका व्हिजिटला जायचं आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी हा व्हिडिओ मी संपवतो आणि संपवताना परत एकदा तुमच्या नवीन व्यवसायात येण्याच्या वाटचालीला शुभेच्छा देतो आणि जय हिंद, जय महाराष्ट्र.